गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांना वंदन करून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। साधू संत व साक्षात्कारी व्यक्ती। भारत देश ही धर्मभूमी आहे। आपला भारत देश फार मोठा आहे। प्रत्येकाला सिद्धभूमीच्या ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणून देवांनी ही योजना केली आहे। त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी काही मोजक्या लोकांना दर्शन दिले व आत्मसाक्षात्कार घडवून आणला। अशा रीतीने संत माणसे निर्माण झाली। संत व साधू मंडळी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। साधू पुरुष हे साधारणतः एकटे राहणे पसंत करतात व स्वतःची साधना चालू ठेवतात। संत मंडळी समाजात राहून व्यवहार सांभाळतात, लोकांना मार्गदर्शन करीत राहतात। साक्षात्कारी व्यक्ती या अनुभूतीने सिद्ध झालेल्या व्यक्ती असतात, तर साधू संत हे वृत्तीने सिद्ध झालेले असतात। साधू संत सामान्यांना पारमार्थिक मार्ग दाखवतात, तर साक्षात्कारी व्यक्ती पुन्हा ब्रह्मवाक्य तयार करून सामान्यांना पुढे नेतात। परमार्थामध्ये प्रगती करणाऱ्या सर्वच साधकांचे अंतिम उद्दिष्ट साक्षात्कार होणे हे असते। साक्षात्काराबद्दल प्रत्येक साधकाच्या मनात कुतूहल असते। साक्षात्कार या शब्दाचा अर्थ फार मोठा व गहन आहे। ईश्वराचा साक्षात मनुष्य देहात आकार दिसणे हा सुद्धा साक्षात्काराचा एक प्रकार म्हणता येईल। साक्षात्कार होणे ही इतकी सोपी गोष्ट नाही, यासाठी फार कष्ट करावे लागतात। जन्मोजन्मींच्या साधनेतूनच पुण्य गोळा करावे लागते। गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे उपासना करून प्रगती करावी लागते। मनाची एकाग्रता मिळवावी लागते। ज्या व्यक्तीला साक्षात्कार होतो त्याची स्मृती एकदम जागृत होते, त्याला संपूर्ण ज्ञान प्राप्त होते। शाश्वत सत्य काय आहे हे लक्षात येते। या व्यक्तीचे संपूर्ण अज्ञान, अपूर्णता, उणीवा, शंका कुशंका, तर्क व संशय गळून पडतात। अशा व्यक्ती भौतिक सर्व ज्ञानाचे स्थान बनतात। त्यांना मागील कैक जन्म आठवतात व भविष्यात घडणाऱ्या गोष्टी स्पष्ट कळावयास लागतात। साक्षात्कारी व्यक्तीला सर्व चराचर सृष्टीचे रहस्य समजलेले असते। सृष्टीवर यांचा अधिकार चालू शकतो, परंतु या अधिकाराचा वापर करावयाचा नसतो, असा अलिखित संकेत आहे। वयाच्या 10व्या वर्षापर्यंत झालेल्या साक्षात्कारास विशेष महत्त्व आहे। या वयापर्यंत मुलाचे वय कोवळे असते। कोणतीही वाईट व अनिष्ट विचाराची कायम छाप मनावर उमटलेली नसते। जीवनात एकदाच साक्षात्कार होतो। परिसस्पर्शाने लोखंडाचे एकदा सोन्यात रूपांतर झाल्यानंतर ते जसे कायम सोनेच राहते, तद्वत एकदा साक्षात्कार झालेली व्यक्ती असामान्य बनते। अशा व्यक्तीच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो। बोलण्यात स्थैर्य येते, आचार विचारात फरक पडतो। आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच्या मागे परमेश्वराचे अधिष्ठान असते। ईश्वर त्यांना सर्वच बाबतीत मदत करीत असतो। साक्षात्कारी व्यक्ती म्हणजे धर्मजागृती करण्यासाठी व लोकांना अध्यात्म मार्गामध्ये योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पाठवलेला प्रतिनिधीच होय। संत दर्शनाचा व सहवासाचा फार मोठा फायदा असतो। सर्वच लोकांना चांगल्या सत्पुरुषांची भेट होत नाही, त्यासाठी मोठे भाग्य लागते। ज्यांचे पूर्वजन्माचे सुकृत चांगले असेल त्यांचीच या जन्मी साक्षात्कारी अथवा संत पुरुषांची भेट होऊ शकते। ज्यांच्या उद्धाराची वेळ जवळ आली आहे अशा व्यक्तींची व सत्पुरुषांची भेट श्री गुरु घडवून आणतात। सांगायचे तात्पर्य म्हणजे ज्या ज्या लोकांचे भाग्य उदयाला आले आहे अशांना दर्शन देणे, त्यांचा उद्धार करणे हे संतांचे कामच आहे। सामान्य लोकांच्या कल्याणाकरता त्यांची नेमणूक झालेली असते। दैनंदिन साधनेसाठी आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।